आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। एबीपी माझावरती बजेटचं महाकवरेज दिवसभर चालू राहणार आहे आणि त्यासाठी आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये माझी सहकारी भारती सहस्त्रबुद्धे सध्या तिथे। भारती, नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे। या विशेष कव्हरेज मध्ये अर्थ बजेटचा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। थोड्याच वेळात अगदी 60 मिनिटांपेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे जेव्हा निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि ते बजेट तुमच्या आमच्या घरचं बजेट, मग तुमची एखादी संस्था असेल तर त्या संस्थेचं बजेट, तुमची एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचं बजेट, या सगळ्यावर परिणाम करणार आहे। आणि म्हणूनच त्यात काय तरतुदी असणार आहे, तुमच्या आमच्यासाठी काय असणार आहे, हे सगळं जाणून घेणं, समजून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याचसाठी एबीपी माझाची टीम आली आहे आज पुण्यात। मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या या सभागृहात आम्ही इथे आलेलो आहे। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ही पुण्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली अतिशय मोठी संस्था आहे। याचे सभासद मोठमोठे उद्योजक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत आणि ते सगळे आज इथे आपल्या बरोबर आलेले आहेत आणि ते समजावून सांगणार आहेत आपल्याला अर्थ बजेटचा। तेव्हा आता अपेक्षा काय ठेवायच्या बजेटकडनं हे जाणून घेऊ या सगळ्या तज्ज्ञांकडनं। माझ्या सहकारी सरिता कौशिक या आता या सर्व तज्ज्ञांना बोलतं करणार आहेत। सरिता, खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले, मात्र स्वातंत्र्याच्या आधीच पुण्यात एक विचार रुजला। तो म्हणजे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला देशात आर्थिक विषयावर विचार करणारी एखादी संस्था पाहिजे, उद्योगांना चालना देणारी एखादी संस्था पाहिजे आणि त्यातूनच निर्मिती झाली ती म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची। आज या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या तज्ज्ञांबरोबर, ज्यांनी इतके वर्ष आर्थिक विषयांवर मंथन केलंय, आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत तुमच्यासाठी आणणार आहोत अर्थ बजेटचा। या सेशनमध्ये म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच्या या सेशनमध्ये आपल्याबरोबर आहेत दीपक करंदीकर, जे अध्यक्ष आहेत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे, प्रशांत गिरबाने जे डीजी आहेत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे, संजीव गोखले गुंतवणूक तज्ज्ञ, आपण अनेक वेळेला एबीपी माझाचा पैसा झाला मोठा या कार्यक्रमात त्यांना भेटतच असतो, आणि फतेचंद राका, संचालक राका ज्वेलर्सचे। सुरुवातीलाच खरं तर करंदीकर सर, माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की एकंदरीत लोकांच्या आशा ज्या आहेत त्या ह्यावेळेला खूप मोठ्या आहेत। लोकांना असं वाटतंय की हे बजेट लोकप्रिय राहील आणि लोकप्रिय म्हणजे ज्यात सर्वांसाठीच काहीतरी असेल। काय सांगाल, असं होणार आहे का? तर मी एसएमई सेक्टरमधनं येतो आणि ह्या क्षेत्रात लोकांच्या अपेक्षा दर बजेटला खूपच असतात आणि या बजेटला तर त्याहून जास्ती असल्यामुळे आज भारत देश 6.5% GDP ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि केंद्र सरकार ह्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी करेल अशी अपेक्षा असल्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये बऱ्याच सवलती मिळतील। गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष देऊन सबसिडीज देण्यापेक्षा सुविधा जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील अशी लोकांची अपेक्षा आहे। खरं तर मध्यमवर्गीय जो माणूस आहे त्याच्या आशा अपेक्षा फार जास्त, आणि त्यात खास जो नोकरदार वर्ग आहे त्याच्या तर आशा खूप आहेत, कारण बऱ्याच काळापासून कुठंतरी नोकरदार वर्ग हा उपेक्षित राहिला बजेटमध्ये, अशी एक भावना देशात आहे। त्याला या खेपेला काही दिलासा मिळेल का? गिरबानेजी, साहजिक आहे, आपण अशी एक संस्था आहोत, असं एक आपल्या देशाची रचना आहे की मध्यमवर्गीय हा खूप मोठा आहे, ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही असणं रास्तच आहेत। जर आपण इन्कम टॅक्सचा विचार केला तर इन्कम टॅक्समध्ये आजही 5 लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचा कर भरायला लागत नाही, किंवा जर कर नियोजन ठीक केलं तर 8.5 लाखापर्यंत कुठलाही कर द्यायला लागत नाही। तर हे असंच चालू राहावं, त्यात कुठली नवीन कर ऍड करू नयेत, ही एक अपेक्षा असेल। दुसरी एक अपेक्षा असेल ती अशी की बऱ्याच प्रकारचे जे एक्झम्पशन्स आहेत ते वर्षानुवर्ष तसेच राहिलेले आहेत। उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मिळतो 25,000चा, तो आता वाढायला हवा, तर असे एक्झम्पशन्स वाढायला हवेत किंवा ते सर्व एकत्र करून त्याला कॉन्सॉलिडेट करायला हवेत। अशा अपेक्षा मध्यमवर्गीयांच्या असणं हे रास्तच आहे। बिलकुल। त्याचबरोबर मी संजीव गोखलेजींकडे जाईन आणि त्यांना हे विचारेन की संजीवजी,
बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स एक मध्यमवर्गीय करत असतो. मग त्या फिक्स्ड डिपॉझिटच्या असतात किंवा PPF असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा डिव्हिडंड त्याला मिळत असतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंतरी काहीतरी त्याला जास्त ह्या खेपेला मिळेल का? हो, आता तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षात म्हणजे कोरोनाच्या आसपास शेअर्समध्ये लोक घेतात आणि गुंतवणूक करतायत. म्युच्युअल फंडात फार मोठी गुंतवणूक वाढलेली आहे. त्याचा डिव्हिडंड जो आहे तो आता करपात्र आहे. आणि पूर्वी कसं होतं, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स ही कंपनी भरायची आणि मग तो करदात्याला वेगळा टॅक्स भरायला लागायचा नाही. त्यामुळे करदात्यांची अगदीच माफक अपेक्षा अशी आहे की डिव्हिडंड जर आम्हाला करपात्र असेल तर तो एक तर करमुक्त व्हावा, अर्थात ते कदाचित अशक्य असेल. परंतु पूर्वी असं होतं की काही रकमेला काही एक वजावट होती, म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांना त्याचा थेट जो दास होतो, डिव्हिडंडवरचा टॅक्स लागतो तो लागणार नाही आणि जास्त ही गुंतवणूक आकर्षक होईल. म्हणून एक 25,000 50,000 अशी जर डिव्हिडंडमधून एक वजावट दिली तर मला वाटतं सर्वच गुंतवणूकदारांना हवी असेल. त्याचप्रमाणे PPF आणि इतर हे व्याज तर करमुक्त आहे, परंतु पूर्वी बँकेच्या व्याजाला ही एक वजावट होती करंट सेक्शन 80A मध्ये. आता ती सेक्शन 80 TTA मध्ये आहे, परंतु केवळ 10,000 रुपये आहे. तर ती वाढवून कमीत कमी 50,000 किंवा 25,000 करावी. जशी सिनियर सिटीझनला 50,000 पर्यंत करमुक्त व्याज मिळतं, तसं सर्वसामान्यांना सुद्धा 25,000 पर्यंत करमुक्त व्याज मिळावं, जेणेकरून त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकेल. मला वाटतं अत्यंत माफक अशा या करदात्यांच्या अपेक्षा तरी या बजेटमध्ये होतील असं मला वाटतं. खरं तर राखा साहेब आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, एकंदरीतच कोविडच्या काळामध्ये जे उद्योग होते, जी दुकानदार मंडळी होती, जी ट्रेडर्स होते, या सगळ्यांनाच खूप मोठा फटका बसला होता आणि त्यातून कुठंतरी देश आता सावरतो आहे. यावेळेला बऱ्याच अपेक्षा आहेत आणि खास अशा वेळ जेव्हा ई-कॉमर्स किंवा ऑनलाईन मार्केटिंग हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तर एका बाजूला आपल्याला दुकानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला ई-कॉमर्स आहे. अशा वेळेला या बजेटकडनं काय अपेक्षा आहेत? या बजेटमध्ये जे रिटेलर्स आहेत किंवा छोटे छोटे जे व्यापारी आहेत, मध्यमवर्गीय आहे, त्यांना एक सगळ्यात मोठी जी अपेक्षा आहे, सध्या ई बिझनेस वाढला जरी असला तरी इझी बिझनेस जो करायची जी आहे ती जरा फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर गदा आलेली आहे. कारण रोज नवीन नवीन कायदे येतात. एकदा एक कायद्यातली सुधारणा पाहिली तो संपेपर्यंत अजून आम्ही कॉम्प्युटरमध्ये चेंजेस करेपर्यंत दुसरी येतात आणि त्यामुळे फार मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो. दुसरं, अजून GST सेटल झालेलं नाही आहे. तर GSTमध्ये जर 3 वर्षामध्ये जर 1000 ते 1100 सर्क्युलर आणि नोटिफिकेशन येतात, मग आमची व्यापाऱ्यांची तर एकच मागणी आहे की तुम्ही थोड्या काळ GST संपूर्ण तुमचा अखत्यारीत येईपर्यंत तो स्थगित करावा आणि तुम्ही चांगला कायदा आणावा. व्यापारी त्याचं स्वागत करतील. म्हणजे आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा हा मांडत आहात. आपलं म्हणणं आहे की व्यापाऱ्यांना GST नको आहे? नाही, व्यापाऱ्यांना GST असावा, कारण त्याच्यातनं फार सुलभता आहे. परंतु त्यातले जे त्रुटी आहेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे वर्षातनं जे 30-35 रिटर्न भरावे लागतात, त्यामुळे व्यापारी हा कारकून झालेला आहे. इन्कम टॅक्समध्ये रिटर्न भरा, याच्यामध्ये रिटर्न भरा 5, 15 आणि 20 तारखेला. आणि त्या म्हणजे व्यापार करायचा का नुसते रिटर्न भरत बसायचा हा मोठा प्रश्न आहे. खरं तर वर्षातनं 3 रिटर्न ठेवा, GST सरळ सुलभ करा, रिफंडची व्यवस्था बरोबर करा, व्यापारी खुश आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, व्यापारी नेहमी अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये मोजला जातो. आज MSMEचं लोन मिळत नाही किंवा व्यापारी त्याच्यात येत नाही. बँकातले लोन घ्यायला गेले तर व्यापाऱ्यांना लोन मिळत नाही. पण MSME मध्ये जर इंडस्ट्री असेल आणि त्याकडे 15 कामगार आहेत, तो लोन घेतो, त्याला व्याज दर कमी आहे, त्याला सेट ऑफ मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि व्यापाऱ्यांच्याकडे इतके कागदपत्र मागितले जातात की तो हैराण होऊन जातो कागदपत्र देईपर्यंत, आणि त्याला लोन मिळत नाही. आणि जरी मिळालं तर ते हाय रेटने मिळतं. जिथे आज माझ्याकडे समजा माझ्याकडे आज 1300 एम्प्लॉईज आहेत, परंतु आम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये मोजलं जातं. हा म्हणजे दुजाभाव असू नये अशी आमची या बजेटमध्ये अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा जी आहे की याच्यामध्ये आपलं जे वेगवेगळे रोज कायदे काढून जे पिनल ॲक्शन करण्याची जी एक प्रोव्हिजन केली जाते 5 ते 10% लोकांसाठी, परंतु बाकीच्या व्यापाऱ्यांना त्याच्यामध्ये एक मोजलं जातं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना जो त्रास होतो तो होऊ नये. आणि ईज बिझनेससाठी म्हणजे जितकं सुलभता करता येईल
कारण एक लक्षात ठेवा, बिझनेस वाढला तर रेव्हेन्यू 3 ठिकाणी वाढणार आहे. कॉर्पोरेशन वाढणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटलाही वाढणार आहे आणि सेंट्रलला. आज परिस्थिती अशी झाली आहे कोरोनानंतर, छोटे छोटे व्यापारी आज मिडल सुद्धा आज व्यवसाय बंद करून आपले दुसरीकडे किंवा नोकरी करण्याचे आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची, व्यापाऱ्यांची सध्या यंग जनरेशन भारतात राहू इच्छित नाही, कारण वेगवेगळ्या कायद्यामुळे, आणि ते सगळे तिकडे फॉरेनला शिफ्ट होत आहेत आणि त्याच्यामध्ये तिथे नोकऱ्या करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. परंतु या भारतात वेगवेगळ्या कायद्यांना तोंड देणे आणि हॅरॅसमेंटला तोंड देण्याला आता सध्या यंग जनरेशन तयार नाही. खूपच गंभीर मुद्दा आपण मांडलाय फतेचंदजी, आपण वापस येऊच या ह्याकडे. मात्र त्याआधी आपण जाऊया, ऑडियन्सही इथं आहे, माझी सहकारी भारती सहस्त्रबुद्धे. खरं तर आता रांका सरांनी त्यांना उद्योजक म्हणून व्यापार करताना काय त्रास होतो ते सांगितलं. मध्यम वर्गाच्या सुद्धा खूप अपेक्षा आहेत. मला सांगा मॅडम, तुम्ही काय अपेक्षा ठेवता आहे या आजच्या बजेटकडे? बजेटकडनं म्हणजे सर म्हणाले तसं इन्कम टॅक्समध्ये थोडीशी आम्हाला सूट मिळाली किंवा याच्यात त्याचा स्लॅब जर वाढवली तर तेही आम्हाला सुखकर होईल, जे नोकरदार लोकांना आहे ते. पण खरं तर इन्कम टॅक्समध्ये स्लॅबचा विषय आहेत महत्वाचा, पण रोजचं जे आयुष्य आहे ते सुखकर व्हावं, महागाईसारखे विषय आहेत. मला सांगा काय अपेक्षा आहेत सामान्यांच्या? मला वाटतं छोटे उद्योग जे आहेत त्यांचे ज्या रोजच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, की 36 रिटर्न जे रांका सर म्हणाले त्याच्याची वर्षातनं एक रिटर्न जर मिळाला, एक सिंगल विंडो जर आपण म्हणतो तसं सिंगल रिटर्न हा जर मिळाला, त्याच्यामध्ये जे काही कंप्लायन्स आहेत, ज्या काही त्रुटी आहेत मग त्या सुधारता येतील. आणि क्रिमिनल जे प्रोसिडिंग्ज आहेत त्याच्यामधल्या क्रिमिनल तरतुदी सिव्हिलकडे वळवाव्यात, की दंड आकारून नियमित करता येईल. अशा बऱ्याचशा तांत्रिक बाबी असतात, काहीतरी त्रुटी राहून जातात, तर ते जर केलं तर उद्योग करण्याची जी मानसिकता आहे ती आणखी वाढू शकेल. खरं तर आता आपण ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्यातनं दोन गोष्टी समोर आल्या, की आपल्याला थेट दिलासा हवाच आहे सामान्यांना, पण रिफॉर्म्स आणि दुसरं म्हणजे पायाभूत सुविधांबद्दल. तर त्या दोन गोष्टींबद्दल आपण काय अपेक्षा ठेवू शकतो आजच्या बजेटकडनं? माझ्या मते पायाभूत सुविधांवरती जर पाहिलं तर मागच्या वर्षी 40 लाख कोटींपैकी 7.5 लाख कोटींची तरतूद केली होती पायाभूत सुविधांसाठी. त्याचप्रमाणे यावर्षीचा जो अर्थसंकल्प आहे साधारणतः 45 लाख कोटींचा असेल. त्यातले 9 लाख कोटी म्हणजे 20% हे नियोजन पायाभूत सुविधांसाठी, म्हणजेच बिजली, सडक, पाणी अशा प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा असतात यासाठी करण्यात यावं. त्याचं कारण असं आहे की त्याचा फायदा 3 ते 4 पट असतो. म्हणजे सॅलरीजवरती जो खर्च केला जातो त्यापेक्षा 3 ते 4 पट फायदा जास्त हा पायाभूत सुविधांवरती खर्च केल्यानंतर असतो. त्यामुळं पायाभूत सुविधांवरती जास्त खर्च केला जावा. आपण रिफॉर्म्स विषयी बोललात, खूप महत्त्वाचे रिफॉर्म्स आहेत. तर हे रिफॉर्म्स व्हायला हवेत. जितके चांगले रिफॉर्म्स होतील. चायना का प्रगत झाली? चायना प्रगत झाली कारण ते फार वेगाने रिफॉर्म्स करू शकले. आपणही बरेच रिफॉर्म केलेले आहेत. काल मुख्य आर्थिक सल्लागारांनी 10 रिफॉर्म्स मांडले कालच्या वार्षिक आर्थिक अहवालामध्ये. त्यासोबतच आणखीन जास्त रिफॉर्म्स करता यावेत अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचा रिफॉर्म त्यातला म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. जितकं सुखकर कराल तुम्ही उद्योग करणं, तितकं उद्योगासाठीच नव्हे तर उद्योगामुळे ज्यांना नोकऱ्या मिळतात अशा करोडो लोकांसाठी ते खूप महत्त्वाचं ठरेल. नक्कीच ईज ऑफ डुईंग बिझनेस हे आपण या मंचावर आता म्हणजे गेल्या 10 मिनिटात हा शब्द बरेचदा आला. म्हणजे नक्कीच हा त्रास कुठंतरी उद्योगांना होतो आहे. जीएसटी बद्दल फतेचंदजी बोलले. मी करंदीकर सरांना विचारेन की तसं तर दराबाबत कोणालाही अडचण दिसत नाहीये, कारण दर हे तर जीएसटी काउन्सिलमध्ये ठरवल्या जातील. मात्र मला वाटतं आत्ताची जी अपेक्षा आहे ह्या अर्थसंकल्पाकडनं ती संपूर्ण प्रक्रियेचं रॅशनलायझेशन कुठंतरी आत्ता अनाऊन्स व्हावं ही आहे का? सगळे जीएसटी दर ठरवले जातात काउन्सिलमध्ये. बजेटमध्ये त्याच्याबद्दल काय बोललं जाईल ह्याची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जिथे लागेल ते करतील. पण हे जीएसटी काउन्सिलच ठरवतं आणि हे दर रॅशनलाइज करण्याची त्यांची इच्छा आहेच. म्हणजे आज 6 किंवा 7 वेगवेगळ्या प्रकारचे दर आहेत आणि बेसिक 12 आणि 18% हे कन्सॉलिडेट होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीची बरीच डिमांड अशी आहे की तो 28% जो दर आहे तोही खाली आणावा. पण इंडस्ट्रीमध्ये B2B असल्यामुळे आम्हाला दराचा फारसा परिणाम होत नाही. आमचं वर्किंग कॅपिटल वाढतं
पण दराचा फटका छोट्या इंडस्ट्री किंवा मध्यम उद्योगांना पडत नाही. होवेवर तो ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्याला चालना मिळेल. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ह्या जीएसटीच्या दरांच्या पलीकडची काय अपेक्षा आहे? माझ्या दृष्टीनं 2017च्या आधीचा काळ जर बघितलात तर त्यावेळेला 13 का 14 विविध कर होते जे सगळे जीएसटीमध्ये विलीन झाले. दे वर ऑल क्लब्ड इन टू जीएसटी. ह्याचा इंडस्ट्रीला इतका मोठा फायदा झाला की आम्हाला त्याचा त्रास खूप कमी झाल्यामुळे इंडस्ट्री त्यावेळेला खूप आनंदात होती. पण आज रांकाजी जसं म्हणले तसं वारंवार त्याच्याबद्दलच्या अमेंडमेंट्स, त्याच्याबद्दलच्या सुधारणा हे करता करता आम्हाला व्यवसाय सोडून जीएसटी कंप्लायन्स करण्याबद्दल खूपच त्रास होतो. ह्याच्याबद्दल सरकारने नोंद घ्यावी, काउन्सिलने नोंद घ्यावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा रिलीफ मिळावा अशी अपेक्षा आहे. करंदीकर सरांना मी विचारेल. गिरबाने सर, मी आपल्याकडे येईन. खरं तर ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये कुठंतरी एक सिंगल विंडो सिस्टीम असावी अशी आपली अपेक्षा आहे का? हो, नक्कीच आहे. कारण कसं आहे, आम्ही एक अभ्यास करून घेतला. ज्या फॅक्टरीज म्हणजे 6.5 कोटीपेक्षा जास्त बिझनेसेस हे लघुमध्यम उद्योग आहेत, त्यातले आम्ही 150 लोकांचा सर्व्हे करून पाहिला. तर काय लक्षात आलं त्यातनं, ते असं की तुमच्याकडे 100 लोकांपर्यंतची जर फॅक्टरी असेल ना, तर वर्षभरामध्ये तुम्हाला 365 वेगवेगळे, हो बरोबर आहे 365, कारण दिवसही तितकेच असतात, तर 365 वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लायन्सेस करायला लागतात. मग तुम्ही कुठला कर भरण्यासाठी, कुठला रजिस्टर भरण्यासाठी, कुठला आणखी काही दाखवण्यासाठी, कुठला पोस्टर लावण्यासाठी. म्हणजे कुणी एखादा येऊन सांगतो इथं पांढरा चुना लावला पाहिजे. अरे पण इथं टाईल्स आहेत, चुना कसा लावणार? नाही लावला पाहिजे, कारण ते असं लिहिलेलं आहे कायद्यामध्ये. तर हे सर्व कमी करणं महत्वाचं आहे. किंवा एका ठिकाणी लिहिलं जातं तुमच्याकडे 2 दरवाजे असायला हवेत, कारण फायर सेफ्टीसाठी चांगलं आहे. दुसरा सांगतो कस्टमच्या दृष्टीने तुमच्याकडे एकच दरवाजा असायला हवा. तर ही जी विविधता, हे सर्व कॉन्सॉलिडेट करायला हवं. हा विरोधाभास आहे तो निघून जायला हवा त्यातनं. तर हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेली नक्कीच आहे मागच्या 3-4 वर्षामध्ये. पण आपण म्हणतो ना, ये दिल मांगे मोर, तसं आहे आपल्याला आणखी भरपूर सुधारणा हव्यात. भरपूर सुधारणा जर झाल्या तर जो एमएसएमई आपल्या देशाच्या जीडीपीच्या 30% इतकं कंट्रीब्युशन करतो, योगदान देतो, तो एमएसएमई आणखी जास्त योगदान देऊ शकेल. त्यामुळं या सुधारणा जास्त महत्वाच्या. संजीवजी, एकंदरीत जर आपण जगाचं क्रूड आणि त्याचबरोबर जे काही जगाचं अर्थकारण सध्या ज्या पद्धतीनं जोडल्या गेलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून आजचा अर्थसंकल्प आणि त्या दृष्टिकोनातून खास भारताची इकॉनॉमी, याला आपण कसं बघताय? नाही, निश्चितच आपण कालचा आर्थिक जो अहवाल बघितला त्यातनं एक नक्की कळतं की जगामध्ये आपली परिस्थिती बरीच चांगली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारला काही धाडसी निर्णय अजूनही घेता येतील. अर्थात कालच्या अहवालात त्यांनी फार कॉशन सांगितलं की जागतिक परिस्थितीत जर काही बदल झाला तर आपली ही ग्रोथ होईलच असं नाही. या कंडिशनल हा कालचा आर्थिक अहवाल होता. पण तरी सुद्धा मी सांगेन की आपली जी आर्थिक सुधारणांची जी एक गती गेले काही वर्ष आहे ती चालू राहण्याच्या दृष्टीने त्याच्यात खीळ होईल असं काही करू नका. गेले 2-3 दिवस मी बाजारात, शेअर बाजारमध्ये बघतोय, त्याच्यात त्यांचा मूड असा आहे की सध्या जे काय एकंदरीतच कोरोना काळातनं आपण बाहेर पडलोय आणि एकंदरीतच हळूहळू सगळं हळू स्टॅबिलाइज होत चाललंय, तिथे आडकाठी येईल की त्याला खीळ बसेल असं निगेटिव्ह काय करू नका. म्हणजे कर वाढवू नका, कॅपिटल गेन टॅक्स वाढवू नका, जेणेकरून जो बाजाराचा मूड होत चाललाय एकंदरीतच सुधारणांकडे, त्याला कुठेतरी त्रास होईल किंवा त्यांना आवडणार नाही असं काही करू नका. तुम्ही काही नाही केलं तरी हा अर्थसंकल्पाचं स्वागत होईल, मार्केटवर जाईल. मला वाटतं ह्या दृष्टीनेच अर्थमंत्र्यांनी विचार केला असेल आणि हा बजेट सादर केला जाईल. अर्थात सर, आपल्याला ही चर्चा आणखी अशीच पुढे न्यायची. आपल्याला आणखीन अपेक्षा काय काय असू शकतात हे जाणून घ्यायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.